सो हेमलो जी गुड मॉर्निंग. कोणी भेटत पण नाही मग. जे आमची जेडी नवी गाडी घेतली. अगं इतक्यात पाड 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 टाक टाक खाली टाक खाली टाक खाली टाक. अमर्त्य ही लवकरच रिलीज होणार आहे. सो हेमलो जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सनकिस्ट. उफ उफ काय बोललो मी. वाव हे मुलगी का उफ बोलायला. वाव भाई ही जी सनलाईटने जो व्हिडिओ बनतो ना चुम्मेश्वरी. सो गाईज आता वाजले सकाळचे 7:30 आणि आज मी खूप लवकर उठलो होतो. खूप लवकर म्हणजे ना इतका लवकर उठलो होतो मी. आणि त्याच्यामुळे मी इतका लवकर उठलो आहे ना की मी आज एकदम कॉलेज सुरू व्हायच्या अर्धा तास लवकर जाणार आहे डायरेक्ट. पण मग अर्धा तास लवकर जायचा खूप जास्त डिसएडव्हान्टेज पण असतो. तो असा असतो कोणी भेटत पण नाही. म्हणजे कोणी चालेल नसतं ना. सगळे लेट येतात. दुसरे अर्थ घेऊ नका. तर लय लोकांना सवय वेगवेगळे अर्थ घेऊन टाकता की कोणी नसतं म्हणजे कोण पाहिजे तुला. कोणाला पाहिजे. सो गाईज काहीच उशीर न करता आपण जाऊ कॉलेजला. सो लेट्स गो. जाऊ दे बॅगचा इतका अभ्यास नको करू. निघून जाईल तुझी बॅग. ऑल क्लिअर आहे मी असं नाहीये. बॅग नाही लागणार आता. गाडी हरी असती ना जेडी नवी नवी. जेडीची नाही आहे. 7 ते अजून 4 दिवस रेंटवर आणली. तुम्हाला रेंटवर गाडी हवी असेल तर जेडीला सांगा. जेडी रेंटवर चढवतो काही. दिवस चालेल मला. पेट्रोल तुमचं. पेट्रोल तुमचं. नवी गाडी आहे. खराब झाली तरी ते पण भरून घेण्यात येईल. तो काहीच विषय नाही. इन्शुरन्स काढलेला आहे. इन्शुरन्स पण. हे बघा सकाळी झाली आहे टेस्ट आहे. आजारी आहे पण याला माहिती नाही टेस्ट कसली. अरे हा खरंच फाइंड द व्हॅल्यू ऑफ n फॉर महानगरपालिकेत शाळेत होतो ना म्हणून. मी अजून पण इंग्लिशचे आता मी कालपासून इंग्लिशचे क्लासेस जॉईन केले. मी शिकवतो ना तुला इंग्लिश. हां शिकव ना यार. हॅलो हाव आर यू. माय इंग्लिश इज व्हेरी. जाऊ दे नाही जमणार मला. मी नाही शिकवू शकत. आय एम सॉरी. नाही यार जाऊ दे. मी क्लासेस करतो 2 महिने आणि मग 2 महिन्यांनी मी एकदम असं इंग्लिश बोलून विन डिझेल बनवू शकतो डायरेक्ट. नाही डिझेल विन बनवून येईल मी. आपलं गाईज ही आली परत. तू काय येते. नको येत जाऊ. किती हलकट आहे. तुला माहिती तुला माझ्यामुळे किती कंटेंट मिळतं माहिती का. यू आर अ लकी फेलो. बापरे. आणि हे बघा हा व्हॅलेंटाईन्स वीक चालू आहे ना. याने टेडी दिला नाही वाटतं म्हणून याला इतके फोन येत आहे. काय रे कोणाला टेडीने दिला काल. हा काय टेडी दिला ना. भावा मित्राचा फोन आहे रे. हो भाऊ. तुझ्या माझ्या ब्लॉग मध्ये तुझी साडीवाला फोटो पण आहे. हा हे नको हो का बघितली मी. आजच्या लॉग अय मित्रा तुझ्या मित्राला सांगू का. हे नको त्याला माहिती. कालच्या लॉग मध्ये बरं का असे भारी आणि तुला सांगते 20 सेकंद त्याच्यातच गेली. हा असं झूम करून की फ्रेम ऍड करून केले. मध्ये आणि माझा तो साडीवाला फोटो घेतलेला आहे. मी राधासोबत काढला होता. अगं नाही अगं इतक्यात तर फ्रेंडशिप बोलत होता. डरला रेड हँडेड. पकडला ना भाऊ. काही नाही फ्रेंड आहे. हा जाऊ दे जस्ट फ्रेंड. आता आमचं आहे व्हाईट स्पॉटचं आज एक्झिबिशन प्रदर्शन आहे फोटोचं. जे मुलं वर्कशॉपमध्ये आले होते त्यांचे फोटोज आम्ही कॉलेजमध्ये प्रदर्शित करणार आहे या प्रकारे. भाई आमच्याकडनं ना हा एक बॉक्स रॅप होत नाही. 3 जण एक बॉक्स रॅप करायला आणि तो होत नाही. आता तिकडे येऊ का. आलो ना. अरे ते एक्झिबिशन लावायचं आहे ना त्यासाठी बॉक्स रॅप करतोय. काय एक्झिबिशनचा प्रोजेक्ट काय. अरे ते फोटो काढले ना मुलांनी तर ते लावायचे. त्याचं एक्झिबिशन लावायचे. फोटो दाखव. ते माझ्याकडे नाही अजून. ते पण प्रिंट काढले गेले. वर फेक निघून येईल.
तुम्ही अशी गँग बनवून का फिरताय पण गँगवाले मुंडे का तुम्ही ते आमचं लीडर आले ना मला स्क्रीनशॉट आले काय माहिती कोण फोटो कशाला दर्शन कशाला पोरीला मेसेज करतो दाखव ना तोंड दाखव ना कुठे कुठे हा कॅन आय सी युअर फोटो हाऊ डू यू लुक सो गाईज आम्ही खूप जास्त जुगाड करून बनवलं हे शेवटी इन द एंड पण आता एक प्रॉब्लेम असा आहे हा इथे आहे ते स्लिट आहे ना इथे कर कट कटिंग स्किल्स चांगले आहे ना श्रेया तुझ्या एकदम काय काय श्रेया कटिंग स्किल्स चांगले आहे एकदम हो मी कांदा कापून देते अरे आहे जोक नाही नाही किसका काटा श्रेया ने कार्डबोर्ड का कसं वाटतं बॉक्स मस्त छान केलेलं आहे तुम्ही तरी तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे काही हरकत नाही आवडला आपल्याला म्हणजे तू आठवून दिलं मला बाहेरून बाहेरूनच हाकलून दिलं मी खूप घाणेरडा अपमानित होऊन आलेलो आहे तो गाईज आता आमचं एक काम झालेलं आहे आता आमचे 2-3 कामं बाकी सो पटकन आम्ही ते करतो आणि मग भेटतो तुम्हाला बाय कर असं असं कर ना असं 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 गाईज शमी इतका मारतो नाही बघा 2-6 लगातार 2-6 लगातार हा हायलाइट यो 6 किती लंबा मारला पण त्यांनी किती मीटर असेल 71 मीटरचा 6 होता बघा काय सगळे कामं करताय आणि इथे हे लागलेलं आहे आता दिसतंय का हा हे 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 आज याच्यावर सगळे फोटोज लागणार आहे ज्या मुलांनी ते फोटोज काढले त्यांचे फोटोज आम्ही इथे डिस्प्ले करणार आहे फोटो गॅलरी आणि ही आपली फोटो गॅलरी फक्त बडबड करते आणि इतकी बडबड करते हिचं तोंड पण नाही दुखत ते तर तू नाहीच कर नाटक बघ नाटक बघ लगेच ऍक्टिंग करायला लागली लगेच ऑडिशन देते येस येस मी खूप चांगली ऍक्टर आहे गाईज नाही बघत तुला कोणी मी खूप चांगली ऍक्टर आहे हा आता गाईज आपलं हे फोटो गॅलरी त्या प्रकारे सुरू होणार आहे. पाड 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 टाक टाक खाली टाक खाली टाक खाली टाक टाक नाही ते को जाना पडेगा अजून एक आणायचा सो गाईज आपलं जे एक्झिबिशन होतं ते कम्प्लिटली त्याचं सेटअप झालेलं आहे आणि आता एक्झिबिशन पण स्टार्ट झालं तर मी तुम्हाला एकदा दाखवून देतो सो गाईज हे बघा सो गाईज हे चालू झालंय आपलं वर्कशॉप अँड सगळे यायला लागले सो गाईज एकदा मी तर व्हाईट स्पॉट मेंबर आहे ना सो एकदा गर्दी कमी झाल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवतो सगळे अँड हा आपल्या कॉलेजमधला नवा ब्लॉगर आहे सो चॅनलचं नाव सांग पटकन कॅप्टन कॅप्चर तुम्ही याला पटकन यूट्यूबवर हे करून टाका सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब ही चॅनल आणि माझं पण करा यार माझंही करा यार याचं करून टाका माझं नाही करणार असं नका करू अँड माझ्या ब्लॉग मध्ये तुझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगून चालू कर कॅमेरा चालू कर अँड अमरच्या गाईज मोस्ट अवेटिंग मोमेंट अमरत्याचं पोस्टर हे आहे जे आज आम्ही इथे लावलंय अमरते ही लवकरच रिलीज होणार आहे सो ही एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला रिलीज करायची म्हणून आपण थांबलेलो आहे त्याच्यासाठी सो दिस वन इज अमरत्या अ सस्पेन्स थ्रिलर वेब सिरीज म्हणतोय वेब सिरीज सो पटकन तुम्ही व्हाईट स्पॉटला फॉलो सो तुम्ही व्हाईट स्पॉटचा हा QR कोड आहे यू कॅन फॉलो व्हाईट स्पॉट KKW ऑन इंस्टाग्राम ऑन यूट्यूबवर पण द व्हाईट स्पॉट स्टुडिओज म्हणून त्यांचं चॅनल आहे आपल्या व्हाईट स्पॉटचं सो डू लाईक शेअर सबस्क्राईब टू व्हाईट स्पॉट स्टुडिओज तुझं पण आहे ना याच्यात सो शी इज द वन जिचे हे 3 फोटोज आहे सो डू टेल मी इन कमेंट सेक्शन तुम्हाला कसे वाटले हे फोटोज हा वाला मला सगळ्यात जास्त आवडला बट सो गाईज आता आपलं वर्कशॉप म्हणजे कॉलेजच संपलं आता सो आपलं वर्कशॉप आपण आता वाइंड अप करणार आहे पण मंडेपर्यंत वर्कशॉप चालू आहे सो ज्यांनी कोणी वर्कशॉप अजून नाही बघितलं आहे मे बी कॉलेजमधले और कॉलेजच्या बाहेरचे दे कॅन विजिट टिल मंडे
ट्यूजडेला हे वर्कशॉप म्हणतो आपलं काय म्हणतात रे याला, फोटो गॅलरी बंद होऊन जाईल ट्यूजडेला. अँड गाईज अबाउट धिस की अमरते ही व्हाईट स्पॉट स्टुडिओची नवी वेबसिरीज येते लवकरच तुमच्या भेटीला. सो स्टे ट्यून ऑन द व्हाईट स्पॉट स्टुडिओज. सो गाईज आत्ता जस्ट घरी आलो, जस्ट घरी म्हणजे घरी येऊन थोडा वेळ झाला, थोडंसं एक पर्सनल काम होतं. त्याच्यानंतर आता चालू आहे जिमला. सो आजचं आपलं वर्कआउट आहे शोल्डर्स. सो जाऊ शोल्डर आणि ट्रायसेप असेल मे बी, जाऊ शोल्डर ट्रायसेप मारू आणि लेट्स गो टू जिम. सो हे गाईज जस्ट जिममधनं परत आलेलो आहे, जिममधनं घरी आलेलो आहे आणि इतकी झोप येते ना, इतकं हेक्टिक स्केड्यूल असतं ना दिवसभर. बट उद्या संडे तर आहे, म्हणजे तुम्ही हा व्लॉग म्हणजे मंडेला बघाल, बट संडे होता तेव्हा उद्या संडे राहील. अँड मस्त झोप येईल, चांगली झोप येईल मी जास्त वेळ. बट लेट्स सी, काही ना काही माझा संडे नेहमी खराब होतो. सो लेट्स सी. आला आहे बटाटा तर आला आहे, आला हां. सो भेटूया अशाच कुठल्या तरी नया व्लॉगमध्ये. टिल देन यार सबस्क्राईब नाही करत भाई तुम्ही, सबस्क्राईब करा प्लीज यार, प्लीज यार. एक सबस्क्राईब बटन दाबल्याने काय होऊन जाईल, तुमच्या एक सबस्क्राईब बटन आणि एक कमेंटने इतकं छान वाटतं ना भाई मनाला. एक सबस्क्रायबर वाढलं का असं वाटतं मजा येऊन गेली. सो हे गाईज म्हणतो, हे गाईज म्हणजे ब्लॉग संपत आला आहे ब्रो, आता स्वतःला सांगतो मी. सो गाईज आता आजचा दिवस आपला इथेच संपतो. इट वॉज अ गुड डे, नाईस डे, छान वाटलं, प्रोडक्टिव्ह दिवस होता खूप जास्त. सो गाईज विल मीट यू इन नेक्स्ट व्लॉग. आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी आत्ताच लाईक शेअर कमेंट करा आणि ते लाल घंटी दिसते ना ती दाबून द्या. सो गुड नाईट, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग, बाय बाय.